सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नव्या तरुण तडफदार युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे। अशातच जुळे सोलापूर प्रभाग 24 मधून आदिती फाउंडेशनचे संस्थापक रवी कांबळे हे देखील इच्छुक असल्याचे समोर येत आहे। रवी कांबळे यांना तिकीट द्यावे अशी मागणी आता जनतेतूनच व्यक्त केली जात आहे। रवी कांबळे हे माजी आमदार दिलीपराव माने यांचे कट्टर समर्थक मानले जातात। दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली रवी कांबळे यांनी आदिती फाउंडेशनच्या माध्यमातून जुळे सोलापूर परिसरात आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। त्यामुळे त्यांचे सामाजिक काम पाहून जनतेतूनच आता त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे। रवी कांबळे यांनी आदिती फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती, ज्याची जुळे सोलापूर परिसरात मोठी चर्चा झाली। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन असेल आदी विविध सामाजिक उपक्रम रवी कांबळे यांनी आदिती फाउंडेशनच्या माध्यमातून जुळे सोलापूर परिसरात राबवले आहे। त्यांच्या कामाची दखल घेत जुळे सोलापूर प्रभाग 24 मधून त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे। त्यामुळे रवी कांबळे यांनी देखील प्रभाग 24 मधून निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे। माजी आमदार दिलीपराव माने मालक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचा निश्चय त्यांनी केला असून जनतेत त्यांची एकच चर्चा सुरू झाली आहे। जुळे सोलापूर प्रभाग 24 मधून नव्या दमदार चेहऱ्याचे नाव समोर आले आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत रवी कांबळे हे प्रभाग 24 मधून नगरसेवक पदाचे दावेदार असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। सामाजिक कामाच्या जोरावरच जनतेतूनच त्यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी पुढे येत आहे। दिलीप माने मालक रवी कांबळे यांच्याविषयी सकारात्मक निर्णय घेतील अशी जनतेची अपेक्षा आहे।